हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो हा व्लॉग मी मोठा शूट करणार आहे. आवाज येतो का नाही माहीत नाही, कारण माझ्याकडे माईक वगैरे काही नाही आहे शूट करण्यासाठी. आणि घरात पण मी मोठे व्लॉग याच्यासाठीच शूट नाही करत की बाहेरचा म्हणजे मागचं जे बॅकग्राऊंड सगळं जे असतं ना, किरकिर भंडण ते सगळं ऐकू येतं. त्यामुळे मी मोठे व्लॉग्स करायला किंवा मग शॉर्ट व्लॉग्समध्ये व्हॉईस ओव्हर नाही करत, कारण माझ्याकडे अजून ते सगळं नाही आहे की जेणेकरून माझे व्हिडिओ चांगल्या क्वालिटीमध्ये किंवा आवाज बाहेरचा वगैरे येणार नाही, असे शूट होत नाही. त्यामुळे एनिवेज आज मी घरी आहे, म्हणजे सुट्टी तर नाही आहे मला, बट मी घेतली नाही, घ्यायला लावली आहे. ते पण बिनकामाचीच घ्यायला लावले, काही कारण आहे सुट्टी घ्यायचं. आणि तसं पण असू देत, मला माझे कपडे पण आवरायचे होते, जे की मी गावी गेल्यापासून तसेच पडून आहेत. त्यामुळे मी आज ते सगळं आवरणार आहे, ते पण दाखवते. बेसिक जे काही डेली असते दिवसभरामध्ये सगळं आज दाखवणार आहे. सो व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा. आवडला तर लाईक शेअर कमेंट सगळं करा, जे तुम्हाला आवडेल ते. तर चला सुरू करूया. सो मी आज बनवणार आहे नूडल्स. मग तिथला नूडल्सचा पॅकेट दे. सो व्हेजिटेबल्स ते मला माझ्या भावाने कट करून दिलेत. बघा, कट करून गेला आहे आणि बनवून सांगितलं आहे मला, आणि मी हे बनवणार आहे. त्याला आणून मे बी 8 दिवस झाले असतील, अजून केलं नाही. आज सुट्टी म्हटलं करावं. आणि तसं पण मला याची रेसिपी शूट करायची होती, बट आता जाऊ दे, रेसिपी काय शूट होणार नाही याची. मी डायरेक्ट बनवलेलं दाखवते या व्हिडिओमध्ये. जर झालं पॉसिबल तर शॉर्टमध्ये थोडंसं बनवते, ठीक आहे. हे बघा, माझी मम्मी की काय बनवायली, चहा बनवायली. चहा, ब्लॅक टी प्यायचा आहे का कोणाला? ब्लॅक टी. मोबाईलमध्ये असे आवाजाचे व्हिडिओ न शूट करण्याचं कारण म्हणजे आवाज आहे, यात आवाज व्यवस्थित येत नाही, त्यामुळे मी असे मोठे व्लॉग शूट करत नाही, जे की मी इंट्रोमध्ये सांगितले. हे मी विसरले होते की मी इंट्रोमध्ये सांगितले. इंटरव्ह्यू नाही, इंट्रोमध्ये सांगितले. एनिवेज चला आपण नूडल्स बनवूया. बाकी नंतर अजून भरपूर काम आहेत, माझे नाही आहेत, मम्मीचे आहेत. माझे पण आहेत, ते थोडे दाखवते मी, ठीक आहे. करायला माझा भाऊ येणार होता, बट त्याला कोणाचा तरी कॉल आला, त्यामुळे तो कॉल रिसीव्ह करा. एक दिवस मी सगळं रॅकच पाडून घेणार आहे वाटतं. दोन मिनिटं. ओके, सो आता बघा, मी दाखवते तुम्हाला. हे आमचं रॅक आहे, हे बघा. या अशा सगळ्या मम्मींना ना वाट्या एकावर एक रचल्या होत्या की आमची मम्मी, हे बघा, हसायली. एवढ्या सगळ्या ह्या एवढ्या म्हणजे इथपर्यंत ते 4 साईडचे हे कप सोडले ना, बाकी सगळ्या वाट्या अशा एकावर एक रचलेल्या होत्या, जे की अर्ध्याने मम्मी सगळ्या खाली पाडल्या. हे इथले भांडे काढायचे, हे बघा, हे एकात एक दिलं त्या. माझा असा अवतार आहे, कारण मी पारशी आहे, त्यामुळे इग्नोर करा, नाहीतर म्हणताल कसली दिसते ही. तर मी पाणी ठेवले नूडल्स बॉईल करायला. ते पाणी बॉईल होईपर्यंत काय करूया, काय नका, तुम्ही जरासा ब्रेक घेऊन या 5 मिनिटात. ए फाडून टाकशील माझे कपडे कुचून. मी शॉर्ट ब्लॉगच्या नादामध्ये इथं फोडणी पण दिली आहे नूडल्सला. ते मी शूट करायला नाही भेटलं, म्हणजे केलं आहे, बट शॉर्ट ब्लॉगमध्ये ते दिसेल. तर मी आता दाखवते तुम्हाला. तर मी तर याला फोडणी वगैरे असं मस्त दिलं, फ्राय करून घ्यायला. ॲक्च्युली मी ते शॉर्ट ब्लॉगच्या क्लिपमध्ये ना या ब्लॉगमध्ये घेणंच विसरली. एनिवेज मला मस्त फोडणी दिले. इथं नूडल्स बॉईल झालेलं आहे. आणि सो झालं आहे माझं बनवलं.
दिसतंय का यात? नाही दिसत आहे. चल खाऊया आपण आता. ऑल्सो वेटिंग फॉर इट. यार मला ह्याचा असला लुकच नाही आवडत. म्हणजे कसला गावठी दिसतंय ना या लुकमध्ये. हा भाऊ हे बघा. तुझा लुक दाखवत होता. हे बघा लुक. या गाईज नूडल्स खायला. आम्ही खाली बसून खातो भारतीय पद्धतीने. आता मी परत दाखवी ना तुला. नूडल्स बघा. माझ्या मम्मीला चम्मच न खा म्हणलं तर हातानच खायला. मम्मी चम्मच न खा ना ग. बघा तुम्हाला येते का नूडल्स हाताने खाता? ही रूम साफ करायचं सुरू आहे आमचं. फक्त असं म्हणजे ही एकच रूम राहिली आहे. बाकी ह्या रूम बघा. हे किचन सगळं झालं. यात पण राडाच आहे. एनिवेज हे काय आमची म्हणजे स्वतःचं घर नाही आहे, त्यामुळे एवढं पण काही नाही आहे. जेव्हा स्वतःचं बांधू तेव्हा आम्ही छान ठेवू. म्हणजे छान ठेवायचा प्रश्न नाही आहे. आमच्यात एवढं सामान आहे. या 3 रूममध्ये पण आमचं सामान बसत नाही आहे. प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आम्ही तरी काय करणार ना. आणि आमच्या इथं ना सगळ्या गोष्टी डबल डबल आहेत. TV 2 आहेत, फ्रीज 2 आहेत, कूलर 2 आहेत. काय करणार मग. लेकरं सोडून एकटंच जेवायचं. चांगली आहे ती. चांगली आहे. गाईज माझ्या भावाने माझा ट्रायपॉड काढलाय. गुड इव्हनिंग गाईज. सो मी आत्ता झोपून उठले आणि फॅनचं एवढं वारं येत आहे ना, तो मला आवाज पण येत नसेल. सो मी झोपून उठले आत्ता. सगळ्या डोळ्यात पाणी पण येत आहे. सर्दी होते. आईस्क्रीम खाल्ल्याचे परिणाम. मी हळू बोलते कारण बाहेर घरचे आहेत जे की बिनकामाचं म्हणजे असं बडबड 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 चिडचिड चिडचिड करत. आता काय करत राहतेस असं. एनिवेज सो आता मी उठले. आता काय जेवण वगैरे बनवावं लागेल, जे की रोजचं आहे. कंटाळा आला तरी तिथं जावं लागतं. सो जर काही शूट करायला भेटलं तर दाखवेन तुम्हाला. तसं ते रोजचंच आहे. शॉर्ट व्लॉगमध्ये पण तुम्ही किचन वगैरे बघताच, त्यामुळं त्यातलं काय मला दाखवून नाही वाटत. ते समोर खिडकी आहे, खिडकीतनं पण बघतात घरचे. ओके. असं शूट करू वाटलं मी तिथलं तर करेल, आणि नाहीच वाटलं तर मग हा व्लॉग एंड करेल. कारण आत्ता 6:30 वाजलेत. म्हणजे सगळा दिवस गेला आणि मी विसरून पण गेले काही गोष्टी शूट करायच्या. आणि मी व्लॉगर आहे म्हणे. माझ्या लक्षातच नाही की मी व्लॉग शूट करते, त्याचे क्लिप घ्यावे लागतील. कारण मी आज घरी राहिलेली, माझं सगळं कपाट वगैरे साफ करायला. आणि मी ते करून साफ पण केलं आहे, बट मी कॅमेरा ऑन नाही केला. बघू आता. तसं पण लई दिवस लागत नाही, 8 दिवसामध्ये आणि आहे तसं होतं आहे माझं ते. त्यामुळे येईल तुमचा दिवस बघायचा तो पण, की माझ्याकडे कपडे किती आहेत. लिटरली
कपाटात माझ्या जागा नाही मावली. मी अशा बॅग पिशव्या वगैरे भरून ठेवल्यात कारण जागाच नाही आहे कपडे ठेवायला. मग काय करणार. तो गाईज आता मम्मी आली आहे जेवण बनवायला. मी शूट करणार नव्हते, तुम्हाला मगाशी सांगितलं करू वाटलं ते करते. मी एकटे असल्यास मला काही नाही करू वाटत शूट वेळ. जरा मम्मी असली की जरा करू वाटतं. बघा मम्मी हसायली आहे. एकटे असल्यास मला नाही करू वाटत. मी आता वांग्याची भाजी बनवते आहे बघा. वांगे मस्त घेऊन ठेवलेत, तर फोडणी दिली आहे. इथं मम्मी पीठ मळायली या. ही माझी मम्मी. हे बघा माझ्या मम्मीचे भांडे बघा. तिला भांडे लय आवडते. ते एवढे भांडे आवडते. हे आम्ही 4 जण राहतो घरात तरी आमच्या ते एवढे भांडे आहेत. हे बघा एवढे. तिकडे तर आहे, इकडं मग ते म्हणजे तिथं खूप राड आहे बघा. मागं दिसत असेल त्यात खूप राड आहे. म्हणजे रोजच आहे वापरायचं, पण लय म्हणजे लय जास्त राड आहे. पण मी ते दाखवू हे बघा चांगलंच सामान आहे. म्हणजे धुतलेलंच आहे, घासलेलंच आहे, असं नाही की धूळ बसलेलं आहे. पण अस्तव्यस्त आहे ते, त्यामुळे नाही दाखवत. आणि तुम्हाला दाखवत माझा मसाला करपला. मग एकदम गावठी पद्धतीने पीठ मळतीस तू. भर्र कोण्या पाणी ओतलंस त्याच्यात. मी ना बाबा अशी मळत. मी थोडंसं पाणी टाकते, मग असं मळत इतकं म्हणजे सावकाश पद्धतीनं पीठ मळते. होय, तिकडे काय सांगतच नाही. थोडं घालतेच काय. बघा मळणं पीठ बघा असं मळते पीठ. मम्मी माझी लय मस्त चपात्या बनवते. ती वेगळी गोष्ट आहे की वेळ जास्त लावते, पण छान बनवते. आमच्या अख्ख्या खानदानात मम्मी एवढा चांगला स्वयंपाक करत नाही, आणि मम्मी एवढ्या वेळानं पण कोण करत नाही. आमची मम्मी छान बनवते. म्हणजे एकदम नाजूक पद्धतीनं बनवते, पण लय वेळ घेते. म्हणजे तिला 5-6 चपात्या करायला पण मे बी अर्धा तास लागते. रात्री त्याच्यावरनं आमचे भांडणं झालते. हे थांबा दाखवतो. हे बघा हा याने काहीतरी म्हटला होता मम्मीला, आणि मम्मी एवढी चिडली. मम्मीनं चक्क माझ्या चपातीला चुलीवरच्या चपात्या म्हणली उद्यापासून तुला तसल्या तिच्या सारख्या चुलीवरच्या चपात्या करून देते म्हणली. वांग बघा कशामुळे म्हटला तो तसं. तुम्ही सांग ना, कशामुळे म्हटलीस. तुला माहिती आहे ना. काय माहिती आहे मला नाही काय माहिती. मोठे सगळी जण तशीच चपात्या बनवतात. गाईज आता आमचे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. तिथं मम्मी बघा तिचा सुरू आहे व्हिडिओ कॉल, तो इग्नोर करा. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे. आणि अशीच माझी मम्मी कधी मध्ये माझी मया करते, रोज नाही करत, कधीतरी करते. त्यामुळे नाहीतर मनुष्याला आईकडनं डोकं दाबून वगैरे घेते, म्हणून फोन नको दाखवू व्हिडिओमध्ये. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय बाय, टाटा, गुड नाईट. आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. बाय.